नमस्कार, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण फ्रॅक्शन कशा सॉल्व्ह करायचे आणि फ्रॅक्शन संबंधित कोणकोणते प्रश्न आपल्याला विचारले जात असतात आणि ते कसे सॉल्व्ह करायचे हे तुम्हाला समजून सांगणार आहोत. आपण मागच्या व्हिडिओमध्ये फ्रॅक्शन कशाला म्हणतात वगैरे याची बेसिक्स माहिती आपण घेतलेली आहे. तर आज आपण फ्रॅक्शन एखाद्या अमाऊंटचा फ्रॅक्शनमधील हिस्सा आपण कसा ओळखायचा. फॉर एक्झाम्पल इथं मी एक एक्झाम्पल घेते. 1/2 ऑफ 24 म्हणजेच 24 या अमाऊंटचा 1/2 म्हणजे किती बरं. तर हे कसं सॉल्व्ह करायचं हे मी आज तुम्हाला समजून सांगणार आहे. तर या ठिकाणी आपण एक गोष्ट समजून घ्यायची आहे की ऑफ या शब्दाचा अर्थ काय आहे. तर ऑफ म्हणजेच इनटू. ऑफ या शब्दाचा अर्थ काय होतो की ही जी फ्रॅक्शन आहे ती ह्या नंबरला काय करते आहे, मल्टिप्लाय करत आहे. ठीक आहे. तर आपण बघूया याला कसं सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. तर 1/2 जसं की आपण समजून घेतलं की ऑफचा अर्थ होतो इनटू 24. काय करायचं याला 24. आता हा 24 1 ला मल्टिप्लाय करतोय पण 2 ला काय आहे तो डिव्हाइड आहे. 2 ह्या 24 ला काय करणार आहे, डिव्हाइड करणार आहे. वरच्या न्यूमरेटरला हा. आता हे कसं समजून घ्यायचं तर 24च्या इनडायरेक्टली डिनॉमिनेटर प्लेसला काय आहे 1 आहे बरोबर. तर म्हणून हा 2 या 24 ला काय करणार आहे, डिव्हाइड करणार आहे. जसं की 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 2 जा 4 बरोबर. तर 12 आणि 12 1 जा 12 हा 12 या नंबरला मल्टिप्लाय करणार आहे. तो 12 1 जा 12 म्हणून याचा आन्सर काय येणार 12. म्हणजेच 24 या नंबरचा 1/2 किती असणार आहे 12. म्हणजे 24 या नंबरचा 1/2 हिस्सा म्हणजेच काय येतो 12. म्हणजेच 24चा हाफ काय आहे 12 आहे. हे आपण जनरली सांगू शकतो. त्याच्यानंतर आणखीन एक्झाम्पल आपण घेऊया आणि समजून घेऊया वेगवेगळे नंबर्स असताना कसं करायचं. फॉर एक्झाम्पल इथे 2/3 ऑफ 18. आता 18 ह्या नंबरचा 2/3 सांगायचे की 18 ह्या नंबरची 2/3 हिस्सा म्हणजे किती. तर जसं की आपण समजून घेतल्याप्रमाणे ऑफचा अर्थ होतो इनटू 2/3 इंटू 18 बरोबर. आता हा 3 18 ला काय करणार आहे, डिव्हाइड करणार आहे बरोबर. 3 च्या टेबलमध्ये 18 किती नंबरला येतो 3 1 जा 3, 3 5 जा 15, 3 6 जा 18 6 नंबरला. आणि हा 6 या 2 ला काय करणार आहे, मल्टिप्लाय करणार आहे. 6 2 जा 12 बरोबर. तर याचा आन्सर काय येतं 12. म्हणजे 18 ह्या नंबरचा 2/3 हिस्सा म्हणजेच काय 12. ओके. आणखीन एक एक्झाम्पल घेऊन आपण समजून घेऊया की त्यानंतर 3/4 ऑफ 16. 16 या नंबरचा 3/4 आपल्याला सांगायचा आहे. तर 3/4 इंटू 16. 4 1 जा 4, 4 4 जा 16, 4 3 जा 12, 4 3 जा 12. मीन्स 16 ह्या नंबरचे जर आपण 4 इक्वल पार्ट्स केले तर ते किती होतात 4 होतात. आणि त्याचा तिसरा हिस्सा थर्ड पार्ट म्हणजे काय येतो आपल्याला 12 हा नंबर मिळतो. म्हणजे 16चा 3/4 हा काय येतो 12 येत असतो. ओके. ठीक आहे. तर आता आपण बघणार आहोत की फ्रॅक्शन्सची ऍडिशन कशी करायची. अशा पद्धतीने जसं की समजा 2/3 प्लस 1/3. ओके. तर अशा पद्धतीच्या पण फ्रॅक्शनमध्ये एक्झाम्पल्स असतात की फ्रॅक्शन्सची जी आहे ती ऍडिशन कशी करायची आहे बरोबर. 4th 5th स्टँडर्डच्या पुढे आपल्याला अशा प्रकारचे क्वेश्चन हे बघायला मिळत असतात. किंवा कोणत्याही आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सची तयारी करत असाल, टीचरच्या एक्झाम असतील किंवा पोलीस भरती किंवा आणखीन कोणत्याही प्रकारच्या जर आपण एक्झाम्सची तयारी करत असाल तर आपल्याला अशा प्रकारचे क्वेश्चन त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तर सगळ्यात प्रथम अशा क्वेश्चनमध्ये आपण काय करायचं आहे की यांचा डिनॉमिनेटर सेम आहे का. जर डिनॉमिनेटर सेम असेल तर तो नंबर काय केला जातो, तो 1 टाइमच आपल्याला काय करायचं या ठिकाणी लिहायचा आहे. आणि त्यांच्या न्यूमरेटरची जी आहे ती ऍडिशन करून टाकायची आहे. म्हणजे इथं दोन ठिकाणी दोन्ही फ्रॅक्शन्समध्ये त्यांचा डिनॉमिनेटर हा 3 आहे म्हणून आपण 3 1 टाइम लिहिणार आणि त्यांच्या न्यूमरेटरची जी आहे ती ऍडिशन करणार 2 + 1 3. ठीक आहे. अशा पद्धतीने. त्यानंतर आणखीन एक एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया ज्याच्यामध्ये त्यांचे डिनॉमिनेटर हे काय आहे सेम आहेत आणि आपल्याला कंडिशन कशाची आहे ऍडिशनची आपल्याला ऍडिशन करायची आहे बरोबर. डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे आपण डिनॉमिनेटर प्लेसला 7 हा 1 टाइमच लिहून घ्यायचा आहे. त्यांची ऍडिशन करायची नाही. तो 1 टाइमच लिहायचा आहे आणि न्यूमरेटरची जी आहे ती आपल्याला ऍडिशन करायची आहे. 2 + 3
5, म्हणून याचं आन्सर आलं 5/7. ठीक आहे. आता हे झालं आता आपण याच्यापूर्वी एक्झाम्पल्स बघितले की जिथे डिनॉमिनेटर काय आहे, हा सेम आहे, त्या ठिकाणी आपण डिनॉमिनेटर जो आहे तो एकदा लिहून घेतला आणि न्यूमरेटरची आपण ऍडिशन केलेली आहे, ऍडिशन करत असताना, फ्रॅक्शन्सची ऍडिशन करत असताना. परंतु आता या ठिकाणी तर डिनॉमिनेटर हे डिफरंट आहे, तर मग काय करायचं, तर या ठिकाणी आपल्याला त्यांचे डिनॉमिनेटर पहिल्यांदा काय करायचे आहे, सेम करून घ्यायचे आहे. दोन्ही सेमच आले पाहिजे अशा पद्धतीने. तर याच्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिलं काय करावं लागेल, दिलेल्या डिनॉमिनेटरचा आपल्याला एलसीएम काढावा लागेल. दिलेल्या डिनॉमिनेटरचा आपण काय करायचं आहे, एलसीएम काढायचा आहे. तर एलसीएम कसा काढायचा याच्या संबंधीचा एक स्पेशल व्हिडिओ मी तुम्हाला माझ्या चॅनलवरती बघायला मिळेल. तर आपल्याला 8 आणि 12चा काय करायचं आहे, एलसीएम काढून घ्यायचा आहे. तर आपल्याला इथे 8 आणि 12चा एलसीएम काय मिळालेला आहे, 24 हा येतो. हा एलसीएम कसा काढायचा याचा एक सेपरेट व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती बघायला मिळेल, तो आपण बघावा. ठीक आहे. सो एलसीएम काय आहे, आता 8 आणि 12चा एलसीएम 24 आहे. म्हणजे आपल्याला या दोघांचा जो डिनॉमिनेटर आहे किंवा ह्या दिलेल्या नंबर्सला आपल्याला अशा नंबरने मल्टिप्लाय करायचं आहे की ज्यांचा आन्सर हे काय येणार आहे, 24 येणार आहे, जेणेकरून आपल्याला दोघांचेही डिनॉमिनेटर हे काय मिळणार आहे, 24 मिळतील. आता 8ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 24 मिळेल. 8च्या टेबलमध्ये 24 किती नंबरला आहे, 8 3 24, म्हणून आपण याला 3ने मल्टिप्लाय करणार आहोत आणि डिनॉमिनेटरला 3ने मल्टिप्लाय करतो आहोत, म्हणून आपण याच्या न्यूमरेटरला देखील काय करायचं आहे, 3ने मल्टिप्लाय करायचं आहे. ठीक आहे. प्लसचं साइन ऍज इट इज लिहून घ्यायचं. त्यानंतर आता 12ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं तर आन्सर 24 मिळेल, तर 2ने. 12 2 24. न्यूमरेटर हा 5 आणि आपण इथल्या डिनॉमिनेटरला 2ने मल्टिप्लाय केलं, म्हणून आपण न्यूमरेटरला सुद्धा 2ने मल्टिप्लाय करणार आहोत. ओके. आता याला सॉल्व्ह करून घ्यायचं आहे. 3 3 9, 8 3 24 प्लस 5 2 10, 12 2 24. करेक्ट. आता आपले डिनॉमिनेटर सेम मिळाले आणि सॉल्व्ह करायचं. दिलेल्या जसं पहिले एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह केलेले आहेत त्या मेथडने याला सॉल्व्ह करून घ्यायचं. डिनॉमिनेटर 1 टाइम लिहायचा, आपण सेम केला आणि 9 + 10 किती होणार, 19. तर हे आलं आपलं आन्सर. अशा पद्धतीने जर डिनॉमिनेटर डिफरंट असतील तर त्या ठिकाणी आपल्याला एलसीएम घ्यावा लागतो आणि आलेल्या एलसीएम जो आहे तो आणण्यासाठी आपल्याला मल्टिप्लिकेशन अशा पद्धतीने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर यांना सेम नंबरनी मल्टिप्लाय करायचं आणि डिनॉमिनेटर सेम करून घ्यायचे आणि नंतर डिनॉमिनेटर 1 टाइम लिहायचा, न्यूमरेटरची ऍडिशन करायची. ही झाली ऍडिशनची कंडिशन. ओके. हे मी आपल्याला फ्रॅक्शनमध्ये ऍडिशन कसं करायचं, डिनॉमिनेटर सेम असताना आणि डिनॉमिनेटर डिफरंट असताना दोघेही संदर्भात आपल्याला काही एक्झाम्पल्स घेऊन समजून सांगितलेलं आहे. आय होप की आपल्याला हे समजलेलं असेल. नसेल समजलं, काही डाऊट्स असतील याच्याबद्दल तर कमेंटमध्ये मला नक्की कमेंट करून विचारा, मी तुमचे डाऊट सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन. याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे एलसीएम. आता हा एलसीएम कसा काढायचा याच्या संदर्भातला एक डिटेल व्हिडिओ, स्पेशल एलसीएमचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड करेल, तो आपण बघावा आणि एलसीएम समजून घ्यावा, जेणेकरून आपल्याला पुढे अशा प्रकारचे एक्झाम्पल्स सॉल्व्ह करताना त्याची हेल्प नक्कीच होईल. आय होप की आपल्याला हा पॉइंट व्यवस्थित समजला असेल की फ्रॅक्शन्सची ऍडिशन कशी करायची आहे डिनॉमिनेटर सेम असताना आणि डिफरंट असताना. तुम्हाला हे सगळं समजलं असेल अशी आशा व्यक्त करते आणि स्टॉप घेते. व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअरही करा. धन्यवाद.